गेल्या वर्षांपासून मुहूर्तामध्ये नेहमी घोळ होताना दिसून येत असून वारंवार नवीन अफवा पसरवण्याचं काम होत आहे. त्यामुळे सामान्य जनता संभ्रमात असल्याचे दिसून येते. अशावेळी जो तो आपल्या परिसरातील गुरुजींना वारंवार फोन करून मुहूर्त केव्हा व कसे असे प्रश्न विचारताना दिसून येते. दरम्यान आपण थेट पंचांगकर्ते यांच्याकडून जाणून घेऊ की यावर्षी दीपावली मुहूर्त कसे आहे व केव्हा आहे ते. दाते पंचांगानुसार 2025चे दीपावली मुहूर्त आपण आपल्या लाडक्या योग न्यूज वाहिनीवर बघूया. मसुबारा 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार, गुरुद्वादशी धनत्रयोदशी यमदीपदान 18 ऑक्टोबर 2025 शनिवार, नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान यमतर्पण 20 ऑक्टोबर 2025 सोमवार, लक्ष्मी कुबेर पूजन 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार, लक्ष्मीपूजन मुहूर्त 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार दुपारी 3 ते 4:30 सायंकाळी 6 ते 8:40, वहीपूजन मुहूर्त 22 ऑक्टोबर 2025 बुधवार पहाटे 3:20 ते 6 सकाळी 11 ते 12:30 सायंकाळी 6:30 ते 8, यमद्वितीया भाऊबीज 23 ऑक्टोबर 2025 गुरुवार. याप्रमाणे मुहूर्त 110 वर्षांची परंपरा असलेल्या दाते पंचांगकर्ते यांनी पंचांगात दिली आहे. दरम्यान याबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण बघूया. नमस्कार, मी मोहन दाते पंचांगकर्ते. लक्ष्मीपूजन यावर्षी कधी अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन आपल्या पंचांगात दिलेले आहे. ज्या दिवशी अमावस्या सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत असते, म्हणजे 3.5 प्रहरापेक्षा जास्त असते आणि प्रतिपदा वृद्धिगामी असते, अशा वेळेस अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी इत्यादी ग्रंथांमध्ये दिलेले आहे. त्या ग्रंथामधील वचनानुसार 21 ऑक्टोबर रोजी दिलेले लक्ष्मीपूजन हे पूर्णपणे धर्मशास्त्र संमत आहे. आपण गौरी गणपती, नवरात्र, दसरा, कुलधर्मकुलाचार, श्राद्ध इत्यादी धार्मिक कृत्ये गेली अनेक वर्षे ज्या पंचांग किंवा कॅलेंडरचा उपयोग करून करीत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे आपण 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करावे. महाराष्ट्रामध्ये दाते पंचांग, कालनिर्णय कॅलेंडर, महालक्ष्मी कॅलेंडर, नागपूरचे राजंदेकर यांचे महाराष्ट्रीय पंचांग, स्वामी समर्थ पंचांग मुंबई, सोमन पंचांग, निर्णय सागर पंचांग मुंबई आणि अनेक कॅलेंडर्समधून 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 80 पंचांगांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तेव्हा आपण जे पंचांग, जे कॅलेंडर अनेक वर्षे वापरत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे आपण सण उत्सव साजरे करावेत अशी मी आपणास विनंती करत आहे. आपण कोणताही संभ्रम करून न घेता 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करावे. 22 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आहे आणि 23 ऑक्टोबरला भाऊबीज आहे. हे सर्व दिवाळीचे दिवस आपण आनंदात सगळेजण साजरे करूया. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दरम्यान धार्मिक विषयावर नेहमी योग्य मार्गदर्शन करणारे अंदरसूल येवला येथील शास्त्रोक्त कर्मकांडी ज्योतिषी श्री गजानन गोविंदराव कुलकर्णी यांनी आपल्याला दीपावली सणाबद्दल माहिती दिली. लक्ष्मी पते तवाम गिरिजा पते तवाम गणेश्वर तवाम दिवाकर तवाम भू अंबिके तवाम प्रणमामि भक्त्याम दयार्द दृष्ट्याम सततम अमीक्षमाम. आज रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी. सायंकाळी सवत्स धेनुस गोमातेचे पूजन करावे, नमस्कार करावा, गाईला नैवेद्य द्यावा, प्रार्थना करावी. ज्यांना मंत्र येत असेल त्यांनी मनोभावे मंत्र म्हणावा. गावो ममा गत संतो, गावो मे संतु पृष्ठता, गावो मे हृदय संतो, गवा मध्यम वसाम्यहं. गोमाताय नमः. नमस्कारम. अश्विन कृष्ण त्रयोदशी धन्वंतरीचे दीर्घ आयुष्य आरोग्यासाठी पूजन करावे. तसेच यमदीप प्रदानम आस्तमानी
दक्षिण दिशेला तोंड करून दीप प्रदान करावे, यमाला प्रार्थना करावी, नमस्कार करावा. एरवी कधीही दक्षिण दिशेला तोंड करून दीप लावत नसतात. अश्विन कृष्ण चतुर्दशी, नरक चतुर्दशी या दिवशी अपमृत्यू दोष परिहारार्थ यमतर्पण करावे, यमाला नमस्कार करावा. तसेच अश्विन कृष्ण अमावस्या लक्ष्मी नारायण सहित कुबेर पूजन करावे. पूर्वी ग्रामजोशी गावामध्ये पंचांग सांगत होते. व्यतिपात अमावस्या दीपावली उत्सव कधी साजरा करावा. आता सर्वत्र पंचांग काल निर्णय घरोघरी उपलब्ध आहे. त्यानुसार दीपावलीचे पूजन करावे, उत्सव साजरा करावा. सर्वांनी 3 दिवस आनंदात घालवावे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वेण सुखेन सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ते, मा कश्चित् दुःखमाप् भवेत्. यामुळे नक्कीच समाजाला योग्य मार्गदर्शन मिळेल यात शंका नाही. अशीच नवनवीन माहिती व बातम्या आपले योग न्यूज चॅनल नेहमी करेल व आपल्यापर्यंत योग्य अशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. योग न्यूजसाठी ब्युरो चीफ सागर पाठक, येवला.